अजित पवारांचे बारामतीमधून न लढण्याचे पुन्हा संकेत। 65 वर्षांचा झाल्याचं वक्तव्य। दुसरा आमदार मिळाला म्हणजे माझ्या कामाचं महत्त्व कळेल, बारामतीकरांना इशारा। अमित शाह मुंबई दौऱ्यावर। रात्री महायुतीच्या नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक। विधानसभेच्या जागा वाटपासह महत्त्वाच्या विषयांवर बैठकीत चर्चेची शक्यता। शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला 100 वर्ष कळणार नाही। राऊतांचा फडणवीसांवर हल्ला बोल, तर फडणवीस तुमच्या सर्वांचे बाप, नितेश राणेंचं प्रत्युत्तर। धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये आंतरवालीमध्ये मध्यरात्री भेट। अर्धा तास चर्चा झाल्याची जरांगेंची माहिती, पण धनंजय मुंडेंकडून भेटीचा इन्कार। देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांचे आमदार मराठ्यांच्या विरोधात उभे केले। मनोज जरांगेंचा हल्ला बोल, सुपडा साफ करण्याचा दिला इशारा। केंद्र सरकारचा महाराष्ट्रामध्ये सोयाबीन खरेदीचा निर्णय। 90 दिवस खरेदी करणार। 4892 रुपयांचा हमीभाव। विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा निर्णय। जळगावच्या चोपडा तालुक्यामध्ये 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या। एका संशयिताला पोलिसांनी घेतलं ताब्यात। मराठा आरक्षणावरील क्युरेटिव्ह पिटिशनवर 11 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी। फडणवीस सरकारच्या काळातील आरक्षण रद्द झाल्यानंतर दाखल झालेली क्युरेटिव्ह पिटिशन। कोल्हापुरात लेझर किरणांमुळे तरुणाच्या डोळ्यांना इजा। बुबुळाला इजा झाल्यानं तरुणावरती उपचार सुरू। उजगावातील मिरवणुकीदरम्यान घटना। लालबागच्या राजाला मिळालेल्या दानाची मुजदाद। पहिल्याच दिवशी 48,30,000 रुपये भक्तांकडून अर्पण। दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। जय घोषात गणपतीचं विसर्जन। अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेही बाप्पाला दिला निरोप। अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगला कन्या रत्न। सोशल मीडियावरून रणवीर सिंग आणि दीपिकानं दिली गोड बातमी। पॅरा ऑलिम्पिकमध्ये भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी। 7 सुवर्ण पदकांसह केली 29 पदकांची कमाई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।